एका जनार्दनी सेवा दृढ दे, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, भेटी लागी पंढरीनाथ, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरो कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रङ्गायैवो ये रङ्गायैवो विठाई माझे कृष्णाई काढाई, रंगा येई ओ ये. कर जोडूनी पायी ठेवी तसे माथा, तुका विनवी पंढरीनाथा, रंगी ओढवावी रंगकथा, पुरवी मनोरथा माय बापा. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. विठ्ठल विठ्ठल परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते.
श्री क्षेत्र लाटे या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं 43वे वर्ष, या वर्षाच्या या अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, कोजागिरी पौर्णिमेचं औचित्य साधून 43 वर्षांची अखंड परंपरा असलेला हा महोत्सव, हा अखंड हरिनाम सप्ताह माझ्या परम भाग्याने आपल्या सगळ्यांचं दर्शन मी घेते. उपस्थित सर्व लाटे ग्रामस्थ, पंचक्रोशीतली काही मंडळी, आज पावसामुळे संख्येवर परिणाम होणार होता हे माहिती होतं सगळ्यांना आणि तो झालेला आहे. आले देवाजीच्या मना तेथे कुणाचं चालत नाही, कुणाचं चालतो? सगळ्या जगाचा सत्ताधीश तो आहे, सर्वज्ञ सर्वशक्तिमान असलेला परमेश्वर आहे. त्यामुळे पण तरी सुद्धा इतकी सुंदर व्यवस्था आहे म्हणून एवढी सगळी मंडळी बसली, यासाठी ग्रामस्थांचे आभार. मग अशा वेळी इमर्जन्सी अशी आणीबाणीची वेळ आल्यावर करायचं काय? त्यामुळे इतकं छान देवस्थानचं सगळी व्यवस्था आहे, नियोजन आहे, उत्तम अशी साऊंड सिस्टीम आहे, उत्तम श्रोता आहे, सगळंच उत्तम जुळून यायला सुद्धा भाग्य लागतं. आणि सर्व गुणीजन वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ अशी मंडळी गायनाच्या साथीला आहेत. मनापासून माने महाराजांचा तर परिचय आहे, पण महाराज मंडळी आपण सर्व माझ्यापेक्षा मोठे आहात, ज्येष्ठ आहात, वय ज्ञान अनुभव या सर्व बाबतीमध्ये सगळ्यांना नमस्कार करते. सर्व टाळकरी आमचे दोनही चोपदार, उत्तम अशी ध्वनी व्यवस्था, आपण सर्व महिला वर्ग, तिकडे पाऊस असो नाही तर काही असो आमचा महिला वर्ग असतोच बघा, संख्या आजही जास्त आहे. तो परिणाम तुमच्यावर होईल पण आमच्यावर नाही. आम्ही सगळ्यांचं सगळं करून इथं येतो, मी ऐकायला येतो, कीर्तन करायला येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा असे चेहरे लगेच खुलतात आमच्या महिला वर्गाचे. थोडस कौतुक अपेक्षित असतं, फार काय लागतो आपल्याला. बाई ग तू आहेस म्हणून एवढं जरी म्हणलं तरी बरं वाटतं की नाही आपल्याला. तू आहे म्हणून सगळं चाललंय. आणि ही घरातली लक्ष्मी, गृहलक्ष्मी आज खूप मोठ्या संख्येने माझ्या तरी सुद्धा या मंडळी इथे उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही लाटेची भूमी आहे. मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या दर्शनाला इथं लाटेमध्ये आले. याचं सगळं श्रेय खलाटे कंपनी आणि सर्व ग्रामस्थ लाटेचे, या सर्व अखंड हरिनाम सप्ताहाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक करते. अनेकांच्या नावाचा उल्लेख माझ्याकडून केला जात नाही. खरं तर मी नेहमी म्हणते आपण नावासाठी नाही, आपण नामासाठी इथं येतो. त्यामुळे पण ज्यांच्या माध्यमातून मी इथं आले आणि आजच्या कीर्तनाचं संयोजन ज्यांच्याकडे आहे असे परमादरणीय आमचे महेंद्र भाऊ खलाटे आणि आमचे अशोक काका खलाटे यांनी पहिल्यापासून संपर्क केला आणि अतिशय सुंदर अशा नियोजनामध्ये या सर्व सप्ताहाची सांगतेच्या दिशेने चाललेला हा प्रवास, उद्या काल्याची सेवा आणि आजची उपांत्य दिवसाची म्हणजे जागराची कीर्तन सेवा, जबाबदारीची सेवा माझ्या परम भाग्याने माझ्या वाट्याला आली आहे. दोनही चोपदार आणि आपण सर्व टाळकरी महिला वर्ग, पुरुष वर्ग, बंधू वर्ग सगळ्यांच्या चरणारविंदी. अतिशय सुंदर अशी नादब्रह्मावरची थाप आहे. महाराजांचं काय नाव आहे? सगळ्यात लहान सगळ्यात वय महाराजांचं, पण अतिशय गोड थाप आहे. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. भगवंताचा प्रसाद मिळतो हा असा, त्यांचं नाव प्रसाद आहे. पण परमेश्वरी कृपा प्रसाद काय असतो की असंख्य मुलं आहेत, असंख्य तरुण मंडळी आहेत, प्रत्येकाची वाट वेगळी आहे जीवनाची बरं का. कुणी रस्त्यावर वाढदिवस साजरा करेल, मी कुणाला निंदा नाही करत, आम्हाला येताना दिसलं म्हणून म्हटलं. प्रत्येकाला जे 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 आवडतं ते ते आवडीने मनुष्य करतो ना, जे आवडतं ते, ज्याला जे आवडतं ते. पण भगवंतांनी आपल्याला कथेमध्ये या सेवेसाठी आपल्याला नेमलंय, म्हणजे त्यांनी आपलं सिलेक्शन केलंय. कुणाचंही सिलेक्शन होत नाही इथं. येथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नव्हे. त्यामुळे आपण सर्व मंडळी आपल्या पावलांनी इथे आला. कोणी जबरदस्ती केली का आपल्याला? काही नाही आज येऊन बसायचं इथं. मंडळांनी काही जबरदस्ती केली? पारायण मंडळांनी नाही ना. आपण आनंदाने आलो, आवडीने आलो. आवडीने भावे हरिनाम घेसी. अत्यंत आनंदाने स्वतःच्या पावलांनी इथं चालत आलात. समजून जायचं भगवंताची आपल्यावर कृपा आहे. विठ्ठल त्यामुळे देवाचं आपल्याकडे लक्ष आहे असं समजून खात्रीशीर आपण पावलं टाकायची पुढची. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आजच्या जागराच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा संतश्रेष्ठ शांतीब्रह्म पैठण निवासी, प्रतिष्ठान निवासी असलेले संतश्रेष्ठ एकनाथ महाराज
यांचा 4 चरणांचा सर्वपरिचित आणि सर्वांच्या पाठांतरातला असा अत्यंत सुमधुर आणि गोड अर्थाचा आशयाचा असा अभंग आहे. प्रस्तुतच्या अभंगामध्ये संतश्रेष्ठ एकनाथ महाराज उपास्य असलेल्या आपल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे, आपल्या देवतेकडे अतिशय सुंदर असं मागणं मागतात आणि ते मागणं तुम्ही आम्ही भगवंताकडं कसं मागायचं याचा आदर्श आपल्या समोर ठेवतात. विठ्ठल 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 विठ्ठल. जगाच्या पाठीवरती या सृष्टीच्या सगळ्या पसाऱ्यामध्ये भगवंतांनी आपल्याला जन्माला घातलं. मागणीपर कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे असं म्हणतात आजच्या कीर्तनाला. मागणीपर अभंग भगवंताकडे मागायचा. तसा तर प्रसाद आपल्याला रोजच आहे. किती मंडळाचे आभार मानावेत. असं नसतं खरं तर. काल्याच्या दिवशी मग दुप्पट गर्दी होते. एरवी 7 दिवसात न फिरकणारी मंडळी काल्याला येतात कारण त्या दिवशी प्रसाद असतो. पण आपल्याकडे प्रसाद असतो, प्रसन्नता. सगळेच प्रसन्न आहेत रोज. सगळ्यांच्या घरी म्हणजे महिला वर्ग आपलं बरं आहे ना, मग असतात ना इथे सगळ्या प्रसादाला. सगळं गाव जे येतील त्यांना प्रसाद आहे रोज. क्या बात आहे. आईसाहेबांची केवढी मोठी कृपा आहे. आज या संत भूमीमध्ये, या देवभूमीमध्ये परम सद्गुरु श्री हरिबाबा यांच्या कृपेमुळे, या त्यांच्या कृपाशीर्वादाने परमपावन असलेल्या या भूमीमध्ये आणि मातोश्री सद्गुरु श्री आईसाहेब महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण सगळे इथे उपस्थित आहात. त्यांच्या कृपा छत्रछायेखाली आपण आहात. संतांचं सानिध्य, संतांचं वास्तव्य, किंबहुना त्यांची जिवंत समाधी इथं आहे म्हटल्यानंतर त्या मातीत आपण राहतो आणि संत जिथे राहतात ना तिथं त्यांच्या साधनेची स्पंदनं, तो ऑरा मराठीत सांगायचं झालं, ती आभा असते, तो प्रकाश असतो आणि ते चैतन्य असतं. ते या मातीत जाणवल्याशिवाय राहत नाही. संतांच्या साधनेची स्पंदनं आम्हाला जाणवतात. त्यामुळे वारंवार जे चांगलंय, जिथं संतांचा पदस्पर्श झालाय त्या भूमीत जावं, त्या भूमीत जावं. म्हणून आज आमच्या भाग्याने आम्ही या भूमीत आलो. आपल्या सगळ्यांचं दर्शन, आईसाहेबांचं दर्शन आम्हाला झालं. नाथांचा अभंग आहे, अत्यंत सुंदर असा अभंग आहे. मागणं मागितलंय. देवाकडे मागणं मागायचं की नाही, काय आपलं म्हणणं आहे? मागायचं, मागायचं. वा वा. शास्त्राने आम्हाला भक्तीचा प्रकार सांगितला. एक सकाम भक्ती आणि दुसरी निष्काम भक्ती. आता आपलं आपण परीक्षण करायचं की देवाकडे आपण सकाम भक्ती करायची की निष्काम भक्ती करायची. आम्ही कशी करतो? सकाम, सहेतुक, देवाच्या पायावर डोकं ठेवू. पण हे 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 ही एवढी मोठी लिस्ट, ह्याची दान देगा देवा. आता महाराज म्हणले तुझा विसर न व्हावा. आम्ही म्हणतो लाखभर रुपये पगार व्हावा. पॅकेजची भाषा आहे सध्या. जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा. पण यातून सही सलामत सुटलो तर गुण गाईन आवडी, मग मी तुझे गुण गाईन. आधी हे 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 माझ्या सगळ्या मागण्या तू पूर्ण कर. आम्ही प्रापंचिक माणसं अशीच आहोत. आम्ही सकाम भक्ती करतो. पण संतांची भक्ती आणि तुमची माझी भक्ती यामध्ये फरक आहे. संतांनी निष्काम भक्ती केली. काहीच नको, काहीच नको म्हणले देवा. देव मागे लागायचा, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. पण संत म्हणाले काहीच नको देवा, काहीच नको. ज्यांचा अभंग आपण आता घेतलाय ना, संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, जागेत ना सगळे. बाकी काही नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण कालचा अभंग कुठला होता हे आज तरी किमान लक्षात राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बऱ्याचदा आम्ही अभंग, तत्वज्ञान, शास्त्र, विवेचन सगळं इथंच ठेवतो आणि विनोद घरी घेऊन जातो कीर्तनातला, नाही का? भरपूर हसायला मिळालं की मग आम्हाला कीर्तनात मूड लागतो. हसायला नाही मिळालं की आम्हाला काय वाटतं, आज काही जमलं नाही. नाही नाही, पण हे मग हा आयुष्याचा विनोद होईल अशाने आमच्याच. हे हसण्याचं ठिकाणच नाहीये. खरं सांगू का, एक वाक्य मी सांगून जाईन आपल्याला. कीर्तन हे हसण्यासाठी सुद्धा नाही आणि रडण्यासाठी सुद्धा नाही. तुम्ही म्हणाल मग हसायचं नाही, मग इथं येऊन काही रडायचं का? नाही, हसण्यासाठी सुद्धा नाही आणि रडण्यासाठी सुद्धा नाही. जीवन जगत असताना ज्यावेळी हसण्याची वेळ येते आणि ज्यावेळी रडण्याची वेळ येते त्यावेळी आपल्या कामी येतं ते कीर्तन. जीवन जगत असताना ज्यावेळी खूप सुख वाटायला येतं, सुखाची एक्साइटमेंट असते, आणि अचानक दुःख वाटायला येतं, दुःखाची एक्साइटमेंटच असते ती सुद्धा. मग त्यावेळी स्थिर कसं राहायचं? स्थितप्रज्ञ हा भगवंतांचा गीतेतला आवडीचा शब्द आहे. स्थितप्रज्ञस्य भाषा भगवंतांचा आवडीचा शब्द आहे. मग असं स्थितप्रज्ञ स्थिर राहता यावं याकरता कीर्तन आहे. म्हणून कीर्तन हे टाइमपास नाही, कीर्तन हे लाईफ पास करण्याचं शास्त्र आहे. हसण्याकरता बाकीचे शो भरपूर आहेत,
हास्य जत्रा आहे टीव्हीला, लाफ्टर शोज बरेच असतात, इथे हसण्याकरता नाही. त्यामुळे संसारातल्या गप्पा तर नाहीच नाही, हसणं तर मुळीच नाही. आणि मग असं वेदांत शास्त्रचर्चा कीर्तनामध्ये आली की लोकांना वाटतं याच्याशी आमचा काडी मात्र संबंध नाही, काही संबंध नाही. मी नेहमी म्हणते हे असं म्हणणं म्हणजे आयसीयू मध्ये असलेला पेशंट माझा आणि डॉक्टरचा काहीच संबंध नाही असं म्हणण्यासारखं झालं नाही ना. संतांनी तुम्हाला मला जाग करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला, आमची कानुगाडणी केली आणि प्रचंड संवेदनशीलतेने आई जसं लेकराला घडवते, मोठं करते, वाढवते, तसं संतांनी आम्हाला आमच्या इथं सद्विचारांचं सिंचन केलंय वेळोवेळी. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे पणजोबा काय नाव होतं? भानुदास महाराज. भानुदास महाराजांना देव म्हणायचे, महाराज एवढी सुंदर तुम्ही माझी भक्ती करता, मला काहीतरी मागा, तुम्ही काहीतरी मागा. भानुदास महाराज म्हणले, देवा मला तर काहीच नकोय, मला काहीच नको, तुलाच काही हवं असेल माझ्याकडून तर मागून घे. याला म्हणायचं परमार्थातला कॉन्फिडन्स जो आमच्याकडे नाहीये. प्रचंड विश्वास भगवंताकडे, तुलाच काही हवं असेल तर मागून घे म्हणाले. भगवंत म्हणाले की खरंच मी मागू का, द्याल का मला? भानुदास महाराज म्हणाले, हो देवा माग, तुला काय हवं असेल तर माग. भक्त असा असतो, संत असे असतात. भगवंतांनी मागणं मागितलं कुणाकडे? महाराजांकडे, भानुदास महाराजांकडे. भगवंत म्हणाले, तुमची परवानगी असेल तर मला तुमच्या कुळात जन्माला यायची परवानगी द्या. आणि मग भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, आणि मग भानुदासांच्या पोटी जन्म झाला. भानुदासांच्या कुळामध्ये सूर्यनारायणांच्या पोटी जन्म झाला तो संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा, की ज्यांनी वारकरी संप्रदायाला खांब दिला. खऱ्या अर्थी संप्रदायाची सगळी धुरा सांभाळली आणि क्रांतिकारक संत म्हणून ज्यांचं वर्णन करावं असे संत श्रेष्ठ एकनाथ बाबा होते. एक नाथ वारकरी संप्रदायाला मिळाला की ज्यांच्या वाड्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या पंगती एकत्र बसत होत्या जेवायला. गिरिजामाईंसारखी सुंदर पत्नी होती, सौभाग्यवती, गृहलक्ष्मी, सुशील आणि धर्माचरणी होती, की आल्या गेल्याचं आतिथ्य करावं. कितीही माणसं येऊ दे, अजिबात तोंड वेंगाडलं नाही, नाही तर या गिळा बसा असलं नाही हो, कधी नाही. प्रामाणिकपणे वाढलं. रोज पंक्ती बसायच्या, हजारो माणसं नाथांच्या वाड्यावर रोज बसायची. अशी गृहलक्ष्मी नाथांना लाभलेली आणि सुंदर, परमार्थ सुद्धा तितकाच सुंदर आणि प्रपंच सुद्धा तितकाच सुंदर असा नाथांचा होता. त्यामुळे या संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी भगवंताची इतकी सुंदर भक्ती करावी. आणि मग देवानी काय केलं? दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण. देवावर कर्ज वाढत गेलं भक्तीचं कर्ज वाढतं देवावर. मग देव काय करतो? ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, तुका म्हणे त्याचा देवा सर्व भार, तुका म्हणे त्याचा देवा सर्व भार, तुका म्हणे त्याचा देव सर्व तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊन. या शब्द वापरला गाथेमध्ये महाराजांनी. कामार या शब्दाचा अर्थ आहे गडी, सेवक, दास. गडी झाला, भक्ताचा दास झाला. सगळ्यांसाठी सगळं केलं. जनाबाईच्या शेण्यात आपल्या जनाबाईची वेणी फेणी केली,
पाणी भरलं, सगळं केलं. आणि असा भगवंत नाथांनी केलेल्या भक्तीचं ऋण त्याच्यावर वाढत गेलं. म्हणून भगवंतांनी काय करावं, नाथांच्या घरी तो आला, राबला. किती वर्ष हो? 12 नाही, 3 वेळा 12 वर्ष, असे 3 वेळा 36 वर्ष नाथांच्या घरी राबले. श्रीखंड्या हे नाव धारण करून 12 वर्ष भगवंत राबले. रोज पाणी भरायचं, गोदावरीचं रोज पाणी आणायचं कावडीतनं आणि नाथांच्या घरचा रांजण भरायचा. इतकी सेवा केली भगवंतांनी, इतकी सेवा. दारात आले श्रीखंड्या म्हणून. नाथांनी विचारलं, कोण आपण? म्हणले, नाव आहे श्रीखंड्या. कुठून आलास? म्हणले, तिकडून लांबून आलोय, वृंदावनातनं. मग काय, काहीतरी काम द्या म्हणाले, पोटाला काहीतरी नोकरी द्या. नाथ बाबा म्हणाले, बाबा माझ्याकडे भरपूर माणसं आहेत कामाला, मी तुला काय देऊ? तो म्हणाला, काहीही द्या, जे पडेल ते काम करण्याची तयारी आहे म्हणला. कोण होतं? अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक होता, जगाचा बाप होता. नाथांना म्हणाले, वाटेल ते काम करायची तयारी आहे. नाथ बाबा म्हणले, अरे बाबा तुला पगार द्यावा लागेल. किती द्यायचा तुला पगार? भगवंत म्हणतात, मज न लगे सर्वथा वेतन, पोटा पुरते देई अन्न. काही नको म्हणले. वस्त्रे जावी जीर्ण शीर्ण, तुमची जुनी वापरलेली धोत्र द्या मला नेसायला, मी नेसतो. जगाचा बाप म्हणतोय नाथांना, मला काही नको, मला काही नको. आणि मग नाथ महाराज म्हणले, ठीक आहे, आता तू माझ्याकडे राहणार, काम करणार, मला तुला काहीतरी द्यावं लागेल, मी देणार तुला. मला सांग, तू कोण कोण असतं तुझ्या घरी? आता म्हणलं, मी काय सांगू यांना, माझा व्याप फार मोठा आहे तसं बघायला गेलं तर. पण सांगतो म्हणले, मी एकटाच आहे, एकटा जीव सदाशिव. खोटं बोलले, आणि खोटं बोलायची सवय लहानपणापासून होती त्यांना. ते म्हणले, मी एकटाच आहे. नाथ बाबा म्हणाले, तू एकटाच आहे? मग इथून जाताना तुझं लग्न लावून देतो म्हणले मी, चालेल? भगवंत म्हणले, आली पंचायत. आधी 16,108 म्हणून लोक बोंबलतात माझ्या नावाने, आता अजून एक कलम हे वाढवणार म्हटल्यानंतर 16,108. हे कसं आपल्याला लगेच लक्षात राहतं की नाही हो? किती होते बायका देवाच्या? किती होत्या? जागे आहेत ना सगळे आपण महिला वर्ग? 16,108. बरं, कालचा अभंग कुठला होता पटकन सांगा. याला जरा वेळ लागेल थोडासा, आता आपण हुशार मंडळी आहात हो, नाही का? ह्या गोष्टी बरोबर आम्ही लक्षात ठेवतो. 16,108 म्हणाले भगवंत, माझी एवढी संख्या आधीच आहे, लोक ओरडतात माझ्या नावाने, आता हे बरं जाऊ दे म्हणले, पुढचं पुढं बघू, आता राहायला तर मिळतंय ना, राहतो. आणि भगवंत राहिले, 12 वर्ष राहिले, पडेल ते काम केलं नाथांच्या घरी. पडेल ते राबले, म्हणजे इतके राबले, पहाटे उठायचं. ऐकताय? रोज सकाळी नाथांच्या, म्हणजे नाथांनी कधी पाहिलंच नाही देवाला झोपलेलं, कधीच नाही पाहिलं. नाथ बाबा उठण्याच्या आधी यांनी उठावं, आपल्याच म्हणजे अन्निका आटोपावीत आणि आपल्याच पूजेची आपण तयारी करावी, आपणच फुलं काढून आणावी, आपणच चंदन उगाळावं आपल्याच पूजेसाठी. आणि सगळ्यांना नाथांच्या घरी द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, द्वारकेची मूर्त एक नाथा द्वारकेचे मूर्ती एक पाणी वाहे हरी आवडीने, पाणी वाहे हरी आवडीने, श्रीखंड्या चंदना उगाळून श्रीखंड्या चंदना उगाळून पाणी वाहे घरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्र गंगा तिरी धूत असे. सगळं केलं भगवंतांनी, सगळं केलं. देवाच्या आपल्याच पूजेकरता चंदन उगाळायचं, नाथांनी पूजा करावी. सगळं आटोपलं की भोजनाची वेळ झाली की पाटपाणी घ्यावं, नाथांचं जेवण झालं की ताट उचलावं, उष्टी खरकटी काढावीत,
दुपारच्या विश्रांतीची वेळ झाली की अंथरूण घालून द्यावं, नाथ पडले की लगेच पायाशी बसून पाय चेपत राहावं. संध्याकाळी गिरिजामाईंना स्वयंपाकात मदत करावी. संध्याकाळची कीर्तनाची वेळ झाली नाथांची की लोक जमले वाड्यावर की मग भगवंतांनी मागे टाळ घेऊन उभं राहावं आणि नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, आविरा गुलाल उधळीत रंग रंग रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाचावं भगवंतांनी, नाचावं. देव नाचला भक्ताच्या कीर्तनामध्ये, इतका आनंद. आणि 12 वर्ष पूर्ण व्हावे, 12 वर्ष पूर्ण झाले आणि मग नाथांना ज्यावेळी कळलं की माझ्या घरी राबणारं दुसरं तिसरं कुणी नाही, साक्षात जगाचा बाप, अनेकांचा बाप, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक परमात्मा गोपाल कृष्ण माझ्या घरी श्रीखंड्या म्हणून राबतोय. ज्या दिवशी कळलं ना त्या दिवशी श्रीखंड्याच्या समोर भगवंत नाथांनी असं लोटांगण घेतलं, गडबडा लोळले आणि म्हणले देवा फसवलत मला, आपण तडफडून मेलो असतो तरी बरं झालं असतं, म्हणले फसवलत मला, फसवलत. भगवंत म्हणतात नाथा, खांद्याला धरून उठवलं, म्हणले नाथा अरे तुमच्या भक्तीचं ऋण माझ्यावरती चढतं वाढतं ना, तुमच्या भक्तीचं ऋण माझ्यावर चढलं की मग मला असं करावं लागतं. काहीतरी मागा, म्हणले आता काहीतरी मागा. नाथबाबा म्हणले देवा खरंच काही नको. श्रोते हो, संत कधीच काही मागत नाहीत, कधीच नाही. जो मागतो त्याला संत म्हणता येत नाही. पण मग का मागितलं, मागणी पर अभंग का लिहिले संतांनी? त्याला कारण, पहिलं कारण असं होतं की देव मागे लागला मागा म्हणून. कल्पना करा ना, देव जर आपल्या मागे लागला तर, देव असं प्रगट झाला आणि म्हणला मागा मागा मागा, देवच मागे लागला. मी तर लोकसभेचं विधानसभेचं तिकीटच मागून घेईन. काय मागू आपण, काय मागू, आपली यादी तयारच असते पटापट. नाथबाबा म्हणले काही नको देवा, काही नको. देव मागे लागला म्हणून संतांनी मागितलं, एक कारण उत्तर. दुसरं कारण असं आहे, लोकांना कळत नाही देवाकडे काय मागायचं असतं. वेळ आलीच तर काय मागावं याचा वस्तुपाठ जगाला कळावा म्हणून संतांनी मागितलं. विठ्ठल त्यामुळे नाथांनी भगवंताकडे मागायला कारण एकच आहे, भगवंतच मागे लागले. नाथा काहीतरी मागा. तुमच्या कुळात कुणी नाही मागितलं, तुमच्या कुळात कुणी नाही काही मागितलं, आता तुम्ही तरी मागा. तुकोबांनी सुद्धा कुणी नाही, कधी नाही मागितलं, संतांनी कधीच नाही मागितलं. पण नाथ बाबा म्हणतात देवा मला खरं तर काही नकोय, पण तू मागे लागलायस ना, मागा 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 म्हणून. ठीक आहे मागतो म्हणाले, दे. अभंगाचं पहिलं चरण. देवा माझे मना संसार
देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. नाथांनी मागणं मागितलं आणि तुम्हाला मला देवाकडे काय मागायचं असतं हेही सांगून दिलं. काय म्हणले नाथ बाबा? देवा माझे मन लागो तुझे चरणी. सोपा अर्थ पहिल्या ओळीचा आहे. नाथ बाबा म्हणाले माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. काय असं त्या चरणावर? लाखोंचा समुदाय पंढरपूरला धावतो त्या चरणासाठी. असं आहे तरी काय हो सर्व सुख? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. त्या चरणांच्या सुखासाठी, त्या चरणाच्या सुखाच्या प्राप्तीसाठी सबंध जीवन भगवत वेदीवर वाहून दिलं, भगवंतासाठी समर्पण केलं आणि म्हणले बस मला तुझ्या त्या चरणांचं सुख भगवंता मिळू दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी. नाथ बाबा संसाराला व्यसन म्हणतात आणि आपण व्यसनालाच सर्वस्व मानतो. आयुष्यामध्ये आज आपण पाहतो व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींमुळे जीवन अधोगतीला निघालंय. मी कुणाची निंदा नाही करणार आहे, पण मी सांगून जाईन स्वामी विवेकानंद नावाचे महात्मे या देशाला लाभले. 39 वर्षाचं आयुष्य फक्त त्यांना मिळालं, पण 3.5 ते 4,000 वर्ष पुरेल एवढी आध्यात्मिक ज्ञानाची श्रीमंती स्वामीजी इथं देऊन गेले. ते जगाला कायम म्हणायचे की मला निरोगी, निर्व्यसनी आणि पोलादी स्नायूंचे तरुण संन्यासी मला द्या, मी देश बदलून दाखवीन, मी देश बदलेन. काय मागणी केली? अशा तरुणांची मागणी केली की पोलादी स्नायूंचा तरुण मला द्या. कारण शरीरामध्ये, शरीर नावाच्या त्या यंत्रामध्ये व्यसन टाकलं की ते यंत्र गंजायला सुरुवात करतं. हे आपल्याला कळतं पण वळत नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जाणारी आमची पिढी संत साहित्याकडे कधी येईल, संत वाङ्मयाकडे कधी वळेल? आपण गाथा वाचत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, भागवत घेत नाही हातात, दासबोध घेत नाही, मनोबोध घेत नाही, हरिपाठ घेत नाही, भगवद्गीता घेत नाही, काहीच घेत नाही. त्याचा आम्हाला काही वाटतही नाही, काहीच वाटत नाही. आमच्या लेकरांच्या काहीतरी 4-2 श्लोक ओळी पाठ असाव्यात, पाठांतर असावं, पायी पाठे पर्वचे काही स्तोत्र त्यांच्या मुखोद्गत असावीत. तुम्ही इतर धर्मियांमध्ये जाऊन बघा, सगळं त्यांच्या धर्मग्रंथाचा अभ्यास ती मंडळी करतात, पोरांचं सगळं पाठपाठांतर असतं. आमच्या लेकरांना काहीही धर्मशास्त्रातलं काही कळत नाही, काही येत नाही. त्यांच्या हातात मोबाईल नाही दिला की मात्र आकांड तांडव सगळं घर डोक्यावर घेतील. 2 वर्षाच्या पोरापासून ते अगदी सगळ्यात मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना ऍडिक्शन आहे, नाही का? परवा एका 10वीतल्या मुलाला मी विचारलं, म्हटलं अरे तू काही वाचतोस का, गाथा वाचतोस का? म्हटलं, म्हणला नाही वाचत. अहो वेळच कुठे ताई, माझं ट्विटरवर अकाउंट आहे, फेसबुकवर अकाउंट आहे, इन्स्टावर अकाउंट आहे, व्हॉट्सअपवर मी चॅटिंग करतो मजबूत आणि मला वेळच मिळत नाही. म्हणला, म्हटलं तू खरंच वाचत नाही? म्हणला नाही वाचत. म्हटलं आता तू वाचत नाही, मराठी भाषा आहे आपली, तू वाचत नाही. म्हटलं तू वाचत नाही. आपल्याकडे म्हण आहे, वाचाल तर वाचाल, जे चांगलं वाचतील ते दीर्घकाळ जगतील. म्हणून मी हात जोडून आपल्या माता भगिनींना, आपल्या पुरुष वर्गाला, बंधू वर्गाला सांगते की आपलं जीवन जर ऊर्ध्वगतीने न्यावं असं वाटत असेल ना, तर काहीतरी वाचन आपल्या लेकरांना द्या. आपण नाही वाचलं, आपण वाचत असू, उत्तम गोष्ट आहे, पण आपल्या लेकरांनी काहीतरी वाचावं, उत्तम वाचावं. सावरकर म्हणायचे, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर देते. आणि मग चारित्र्य आणि चरित्र या दोघांचं विकसन तेव्हा घडेल की जेव्हा आमच्या पोरांच्या हातात आम्ही पुस्तकं देऊ, आम्ही ग्रंथ देऊ उत्तम. घरामध्ये सगळं भरलेलं असतं सध्या, सगळं संसार संसार संसार. जो सरकतोय त्याला म्हटलंय संसार. संसरती इति संसारा, संसाराची व्याख्या केली. जो सरकतोय, लग्न झालं, मुलगा झाला, मुलगा मोठा झाला, मुलाला नोकरी लागली, मुलगी घरात आली, सुनबाई घरात आली, आता नातवंड, मग नातवंड आली तरी आता जायचा विचार नाही. आता म्हणले पंतवंडाचं तोंड बघूनच जाईल. मग ती आजी थांबायलाच तयार नाही, संसारातनं तिचं मन बाहेरच येईना ना. याला म्हटलं संसार. संसरती, जो सरकतोय, थांबतच नाही. आणि आम्हीही थांबायला तयार नसतो. नाथबाबा म्हणतात हे संसार आहे ना, हा संसार आम्हाला गर 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 फिरवतोय या बोहऱ्यात. कसा गुंतवून टाकतोय, असं गुंतवून टाकलंय या संसाराने आम्हाला की पंचतंत्र नावाच्या कथा असायच्या पूर्वी बघा. आताच्या पोरांना काही माहिती नाही खरं, मी पण काही फार 1857च्या काळातली असं समजू नका आम्हाला, पण त्या कथा आपण लहानपणापासून वाचाव्यात, वाचलेल्या आहेत, है की नाही? लहान मुलांच्या हातात श्यामची आई गेली पाहिजे आता आमच्या पोरांच्या हातात. नाही कळत, वाचावं असं वाटत नाही, इच्छा होत नाही. त्या कथेमध्ये फार सुंदर वर्णन असायचं, प्राण्यांच्या कथा असायच्या छोट्या छोट्या. एका राजाने एक माकड पाळलं होतं बरं का. आता माकडाची गोष्ट आहे सांगते.
माकड पाळलं आणि त्याला जंगलात घेऊन गेला. प्रधान होता सोबत आणि एका झाडाच्या ढोलीमध्ये एक मुठभर फुटाणे टाकले. ते माकड धावत गेलं. त्यांनी पटकन त्या ढोलीत हात घातला आणि फुटाणे भरले हातात. आता मूठ भरून फुटाणे, माकडाची मूठ भरली फुटाण्यांनी. परिणाम असा झाला की हाताचा आकार वाढल्यामुळे ते ढोलीचं आकारमान लहान होतं. जाताना हात पटकन गेला आणि येताना हात कुठं बाहेर येतोय, आता अडकला. हे माकडाचं चाललंय बर का. हा म्हणजे तुम्ही का हसताय मला माहिती नाही, पण ही गोष्ट माकडाची आहे, पण हे आहे आपल्यासाठीच. झालं असं, त्याची ती मुठीचा आकारमान वाढल्यामुळे हात बाहेर येईना. परिणाम असा झाला, बरीच खटपट खटपट करतोय. बरं सोडावं की नाही, सोपं होतं. मूठ सोडली असती, हात बाहेर निघाला असता. मूठ सोडायला तयार नाही. आमचं सुद्धा असंच होतं. पण ही गोष्ट हात सोडायला तयार नाही ते माकड. हा मूठ सोडायला तयार नाही, तसाच धरून बसलाय. आम्ही सुद्धा संसाराला असं आली ना सुनबाई, आता चहा कुठं ठेवलाय, साखर कुठं ठेवलाय, काय करायचंय. 25 वर्षापूर्वी आमच्या लग्नामध्ये आमकीनं मला हलकी साडी दिली काय 250 रुपयाची. आता माझ्या पोराच्या लग्नात मी बघते, म्हणजे एवढ्या दिवसांचं आम्ही लक्षात ठेवतो. याला म्हटलंय संसार, नाही का. पण संतांनी आम्हाला काय शिकवलं, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. मला स्वर द्या, वर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम, भेदा भेद विष्णुमय जग, विष्णुमय कशाला कुणाचा मत्सर, कशाला कुणाचा हेवा देवा द्वेष करायचा. तुका म्हणे का देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. आम्ही सोडायला तयार नाही होत काही गोष्टी. त्या माकडाने काय केलं, सोडलंच नाही, धरून बसला. परिणाम असा झाला, अडकला. ते हात बाहेर यायला तयार नाही. राजाने एक युक्ती केली. राजाने एक मोठं, आपलं आता कंदी पेढेच आणूया ना आपण, कंदी पेढ्यांचं ताट भरून त्या माकडाला दिसेल असं समोर आणून ठेवलं. माकड काय करतंय, त्या कंदी पेढ्याकडे पण बघतंय, पण मूठ सोडायला तयार नाही. म्हणून म्हटलं हे माकडाचं आहे. कंदी पेढ्याकडे पण बघतोय, पण मूठ सोडायला तयार नाही. मूठ सोडायला तयार नाही. सोडलं पाहिजे ना, सोडलं पाहिजे. थोडीशी निवृत्ती घेता आली पाहिजे, आसक्ती कमी करता आली पाहिजे. नाही सोडलं. पेढे पण हवेत त्याला, पण फुटाणे सुद्धा सोडत नाही. म्हणजे आमचंही तेच होतं. संसारातलं नश्वर सुख आम्ही सोडायला तयार नाही. उच्च प्रतीचं सुख संतांनी आम्हाला आणून दिले. सुखरूप, सुखरूप ऐसा. हा सुखरूप ऐसा
ऐसा. वा वा वा, टाळ्या कमी पडतायत, जोरात वाजवा जरा. ही मंडळी आहेत म्हणून कीर्तन आहे. इतका गोड थाप, मूर्ती लहान पण किती सुंदर, किती ताकदीने. हे सोपं नाहीये आपल्याला वाटतं. म्हणून म्हणलं येथे पाहिजे जातीचे. सुरुवातीला का म्हटलं की निर्जीव चांबड्यात ना आवाज काढायचा आहे आणि तो आपलं हृदय हे लावून टाकणारा असा नाद. म्हणून ही नाद ब्रह्माची सेवा, ही स्वर ब्रह्माची सेवा सोपं नाहीये. त्यामुळे टाळ्या वाजवायच्या. अनेक वर्षांची तपश्चर्या आहे यामागे, अनेक वर्षांची मेहनत असते यामागे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझा पांडुरंगा सारिखा तो. भगवंत इतकं सुखी कुणीच नाही हे संतांना कळलं होतं. हे तुम्हाला मला कळत नाही आणि कळावं याकरता हा सगळा अभंगाचा घाट. यासाठी सगळं जीवन सकळांच्या पाया माझा दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. दादागिरी केली नाही संतांनी. संतांनी दंडवत घातलं, दादागिरी तुम्ही आम्ही करतो. संतांनी कायम दंडवत करून प्रार्थना केली जगाच्या कल्याणाची. नाथबाबा म्हणले, देवा तुला द्यायचंच असेल ना तर एकच दे. या संसार नावाच्या व्यसनानी मला नको नको करून सोडलंय. या संसारातनं मला बाहेर कड. किंबहुना हा संसार जरी माझ्याकडून होत असला तरी संसार व्यसनी पडवून येली, त्याचं व्यसन लागू देऊ नको. संसारात कसं राहावं म्हणले, यथा कमल पत्राक्ष. कमळाचं पान पाण्यात राहून सुद्धा कसं असतं, कोरडं असतं. तसं म्हणाले आम्हाला संसारात कशाचाच काही फरक पडता कामा नये, असं राहता आलं पाहिजे. बरं, भगवंताकडे हे मागायची गरज का लागली? सगळं तर दिलंय. नाथांना कल्पना होती की देवा तू सगळं दिलंयस मला, सगळं दिलंय. बघा ना, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळं परमेश्वरांनी दिलंय की नाही आपल्याला. तरी आमच्या तक्रारी थांबतात का? नाही ना. देवानं आमचं काही भलं नाही केलं. यात काही नाही, त्यात काही नाही, ह्याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही. मला असं वाटतं पूर्वीची माणसं किती समाधानाने राहत होती. आमच्या तरुण मंडळींच्या खूप अपेक्षा असतात. आता नाही ऐकायची सवय नाही पालकांकडून. मागायच्या आधी सगळं मिळतंय. त्यामुळे नाही हा शब्दच आता ऐकायला तयार नाही आणि ऐकायची तयारी नसते. मिळणार नाही असं म्हटलं की नाही आकांतांडव करतात पोरं. त्यामुळे तक्रारी वाढल्या. आणि मला असं वाटतं ज्याच्या खूप आयुष्याकडून तक्रारी येत ना, त्या आमच्या तरुण भावंडांना मी नेहमी सांगते, कधीतरी सकाळी लवकर उठायचं. आणि आता आम्ही उठत नाही, सूर्यवंशी आम्ही सगळे नाही का, सूर्य उगवल्यावर आम्ही उठतो. पण पूर्वीच्या माणसांना माहिती ब्रह्ममुहूर्त, प्रातःकाल ह्या गोष्टी होत्या. ब्रह्ममुहूर्त म्हणायचे, सकाळचा रामप्रहर ज्याला म्हणायचे. आता आमच्या बरं आम्ही कीर्तनकार तर निशाचर प्राण्यांमध्येच मोडतोय आता नाही का. त्यामुळे दिवसभर प्रवास, रात्रभर प्रवास. त्यामुळे सकाळी लवकर उठावं. आणि काही मंडळी चालताना तुम्हाला रस्त्याने दिसतील तर त्यातल्या एखाद्याला विचारावं, बाबा तुम्ही का पळताय? पळतायत सगळी माणसं सध्या. का पळतायत? तुम्हाला उत्तर मिळेल, पोट कमी करायचं म्हणून पळतोय नाही का. मग त्यांना विचारावं, म्हणजे मनात विचार करायचा की काय प्रत्येकाच्या व्यथा आहेत, व्याधी आहेत, सगळे अडचणी आहेत सगळ्यांना. समोरून उत्तर मिळालं पोट कमी करायचंय म्हणून पळतोय. माझ्या मनात असा प्रश्न आला की या जगातली निम्म्यापेक्षा जास्त मंडळी पोट कमी कसं करायचं या विवेचनेत आहेत आणि निम्म्यापेक्षा जास्त मंडळी तेच पोट भरायचं कसं या विवंचनेत आहेत. प्रचंड दरी आहे, प्रचंड तफावत आहे. जॉर्ज वॉशिंग्टन असं म्हणायचे चरित्रात त्यांच्या की माझ्याकडे लहानपणी पायात घालायला बूट नव्हते. मी आई वडिलांना सारखा त्रास द्यायचो की आपली गरिबी. पोरं असतात बघा 16 वर्षाची झाली, चटकपटक बोलण्याचा गुण आला की बापालाच विचारतात काय केलं आमच्यासाठी, आमच्यासाठी काय केलं, आता सातबाराच्या उतार्यावर आमचं नाव लावा. मुलं आई वडिलांना बोलतात. जॉर्ज वॉशिंग्टन म्हणायचे मी सुद्धा बोलायचो माझ्या पालकांना की माझ्या पायात घालायला बूट नव्हते. मी बोललो, पण ज्या दिवशी माझ्या पायात घालायला बूट नाहीत याचं दुःख माझं त्या दिवशी संपलं, ज्या दिवशी मी पायच नसलेला माणूस पाहिला. परमेश्वराने एवढी प्रचंड दरी ठेवली आहे. मग आपण त्या मनाने कितीतरी भाग्यवान आहे. सगळं व्यवस्थित दिलंय, सगळं छान दिलंय, तरी आम्ही रडतो. मला असं वाटतं पूर्वीची माणसं खूप श्रीमंत होती बरं का. पैशाने गरीब होती पण मनाची श्रीमंती होती. घराघरामध्ये प्रचंड गरिबी असायची, प्रचंड. पैसे नव्हते पूर्वीच्या लोकांकडे, गरिबी असायची, पण माणसाची मन श्रीमंत होती, एकमेकांना धरून असायची, संवेदनशील वातावरण होतं. टीव्ही असायचा घरामध्ये, रंगीत टीव्ही नव्हता पूर्वी ऐका, रिमोट हा प्रकारच नव्हता. त्यामुळे माणसाचं मन स्थिर होतं. आता कीर्तनात बसल्या बसल्या आम्ही बघा बैठकी किती बदलल्यात सगळ्यांच्या. एकदा पायच काही पसरू, एकदा मांडीच काही घालू, एकदा ह्या मांडीवरच काय, एकदा त्या. बुद्धी स्थिर नाही. याचं कारण आहे हे की आमचं आसन स्थिर नाही, चंचलता आहे, प्रचंड चंचलता आहे. रिमोट पोराच्या हातावर 1 सेकंद आम्ही एक चित्र बघू शकत नाही, लगेच खटखट खटखट बदलायचं. मन स्थिर नाही आमचं, प्रचंड चंचलता. आणि प्रसार माध्यम, सोशल मीडिया बरोबर या सगळ्याचा फायदा घेते की आमच्या मुलांची बुद्धी भ्रष्ट करण्याची कामं चालू आहेत सध्या. त्यामुळे मी म्हणते ना, पूर्वीचा काळ एकच चित्र सगळ्यांनी मिळून बघावं. बरं, सगळ्यांनी मिळून बघावं अशी चित्र सुद्धा टीव्हीवर होती.
आता काय बोलायचं. सगळ्यांनी मिळून बघण्यासारखी चित्र आहेत टीव्हीवर, पण तरी सुद्धा म्हणजे पालकांना काही घेणं देणं नाही. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी ती माऊली का म्हणतात. मोठ्या माणसांवर खूप जबाबदारी आहे. किती जबाबदारीने मोठ्या माणसांनी वागलं पाहिजे. आज आम्ही जर नाही ना सावध झालो तर मी हात जोडून सांगते, हिंदुस्थानमध्ये आम्ही राहतो, हिंदूंना पाय ठेवायला सुद्धा जमीन शिल्लक उरणार नाही आम्ही जर आमचा धर्म नाही सांभाळला तर. इतकी विलक्षण परिस्थिती आहे, इतकी विलक्षण. धर्माचरण नाही शिकवलं आमच्या लेकरांना घराघरात तर परिस्थिती फार कठीण आहे, फार कठीण आहे. लहानपणापासून जर श्लोक, शास्त्रचर्चा, आमचं अध्यात्म, रामायण महाभारत या कथा जर मुलांना नाही शिकवल्या ना तर उद्या 2047 साल समोर ठेवलंय या मंडळींनी, सगळं हिरवं करायचंय. हो ना, कठीण आहे. आम्ही जर नाही सावध झालो तर आम्हाला पाय ठेवायला, बरं आम्हाला घेणं देणंच नसतं कशाशी. तिकडं बांगलादेश मधनं घुसू देत घुसखोर, तिकडं जगाचं वाटोळं का होईना, मी माझं घर, माझी बायको, माझा संसार, माझा प्रपंच, माझी जमीन, माझा जुमला, माझं 4 भिंतींच्या आतलं. माऊलींना कधीतरी विचारावं, माऊली तुमचं काय हो, कधी कुठे एकरभर जमीन घेतली का. विश्व माऊली ज्ञानोबरायांना विचारावं. माऊली म्हणतात मला याची काहीच गरज नाही, हे विश्वची माझे घर, सगळं विश्व माझं घर. म्हणून अवघा संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, ही प्रतिज्ञा होती. मग जाईन गे मायेत या पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. त्यामुळे पूर्वीचा काळ इतका संवेदनशील होता आणि आता माणसाची मन अशी खरबडीत होऊन गेली ना, काही कुणाचं पडलेलं नाही आम्हाला, काही नाही. आता आम्ही संकुचित झालो. सगळी मेसेजची भाषा, पत्र व्यवहार संपला, सगळं संपलं. चॅटिंग सुद्धा असं असतं की श्रद्धांजलीला एकच गुच्छ आणि वाढदिवसाला पण तोच गुच्छ असतो, है की नाही. ओके सुद्धा नाही, आता नुसतं के. एवढे सीमित झालो, बोलायला तयार नाही एकमेकांशी आम्ही. संपलं ना, संवेदना संपल्यात, स्नेहाचा पदर नाही, ममतेचा आदर नाहीये, कदर नाही नात्यांची. पूर्वीच्या काळी अशी, बरं ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता प्रत्येकाच्या घरात, कलर टीव्ही सुद्धा नव्हता. बरं त्याच्यावर निम्म्यापेक्षा जास्त मुंग्याच त्या चित्रापेक्षा. त्यामुळे घरातला एक माणूस काय अँटिन्यावर, आल्या का मुंग्या, गेल्या का मुंग्या, आठवतंय ना सगळ्यांना. मग तो एक एपिसोड झाल्यानंतर घरातला माणूस म्हणायचा आता आता तू खाली, मग मी, मला बघायला पाहिजे पुढचं, नाही का. किती गंमत असायची, किती आनंद होता. म्हणून तर एक चित्र सगळे बघत होते, एक आनंद होता, सगळ्यामध्ये आनंद होता. टीव्ही कलर नव्हता पण माणसाची मन रंगीबिरंगी होती बरं का, माणसाची मन रंगीत होती अतिशय. म्हणजे मला आठवतं माझी आजी तर इतकी देवभोळी होती ना, ती रामायण महाभारत लागलं की ती उद्बत्ती ओवाळायची टीव्हीला. लोक नारळ फोडत होते रामानंद सागरांचं महाभारत लागलं की. आठवा जुन्या मंडळींना आठवत असेल, टीव्ही समोर नारळ फुटायचे. इतकी संवेदना होती माणसांच्या मनामध्ये, भक्तीबद्दल, धर्माबद्दल इतकं प्रेम होतं, इतका आदर होता. आता नाहीये, आता नाहीये. त्यामुळे मग संतांच्या जवळ का जायचं. संतांनी ही अक्षरं तुम्हाला मला दिली आहेत आणि मग सांगितलं की बाबा रे परमेश्वराच्या सानिध्यात जा, तुम्हाला मागायचं काय ते कळेल. संसार व्यसनी पडोने दी, संसाराचं व्यसन लागायला नको. आणि काय घडलं पाहिजे माझ्याकडून, सगळ्यात महत्वाचं जे देवा तुला आवडतं अभंगाचं दुसरं चरण, नामस्मरण घडो
नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. आम्ही फार मंडळी भ्रमात जगतो ना, मी याव करीन, मी त्याव करीन, मी असं करीन, मी तसं करीन, फार मनोरज्य असतात आमची. पण सत्य आणि भ्रम यामधलं भेद समजून घ्या. संतांनी वारंवार सांगितलं आणि आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी जगन्मिथ्यावाद जगाला समजावून सांगितला. ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैवनापराः. म्हणाले सत्य काय आहे? ब्रह्म सत्य आहे. आणि खोटं काय आहे? संसार, माया, ज्याच्यामध्ये आम्ही गुंतलोय तो सगळा संसार, ते सगळं जग म्हणाले खोटं आहे. सत्य काय आहे? ब्रह्म आहे. म्हणून तर तुकोबराय म्हणले सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा गाविला हा जगदाकार. देवा तू सत्य आहेस आणि ही सगळी तुझी माया आहे, तर हे का मला या मायेमध्ये अडकवलंस? असा ब्रह्मसत्य मिथ्यावाद, जगन्मिथ्यावाद एका फिलॉसॉफीच्या तत्वज्ञानाच्या तासाला कॉलेजमध्ये एक शिक्षक समजावून सांगत होते मुलांना, बरं का, सत्य काय आणि भ्रम काय. तत्वज्ञानाचा विषय होता. 45 मिनिटांचा एक पिरियड संपला, तास झाला आणि शिक्षकांनी मुलांना विचारलं, बाबा रे तुम्हाला कळलं का ब्रह्म सत्य आहे आणि जग खोट आहे? ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या. 45 मिनिटं तत्वज्ञान सगळं सांगून झालं आणि शेवट सगळ्यांना विचारलं, कळलं का तुम्हाला? शेवटच्या बाकावरचा एक विद्यार्थी उभा राहिला, म्हणला सर कळलं. काय कळलं? म्हणाले सांग. तो म्हणाला 45 मिनिटं जे तुम्ही आम्हाला सांगितलं ते सगळं सत्य आहे, ते सगळं सत्य आहे, पण ते सगळं आम्हाला कळालंय असं जे तुम्हाला वाटतंय तो तुमचा भ्रम आहे. म्हणले विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे इथं तसं काही नाही, नाही का, सगळ्यांना कळतंय, आपण सगळे जाणकार आहात, बहुश्रुत आहात, अनेकांचा अनेक पद्धतीने आपण ऐकतात. ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैवनापराः. सत्य म्हणाले तू एकटाच, भगवंत एकटा सत्य आहे. मग आम्ही भ्रमात अडकतो, आम्ही संसारामध्ये फार गुंततो. मग बरं गुंतायचं नाही का, संसार करायचा नाही का, प्रपंच सोडा असं कोणीच नाही सांगितलं. भगवे कपडे घाला, रुद्राक्षांच्या माळा घाला, जंगलात जा आणि तिथंच भजन करत राहा असं कोणीच नाही सांगितलं. कर्तृत्ववाद संतांनी नाकारलाच नाही. उत्तम प्रपंच करावा, कारण फाटकं तुटकं जगणं संतांना सुद्धा मान्य नव्हतं. फाटकं तुटकं जगणं संतांना मान्य नाही. उत्तम प्रपंच करावा. समर्थ म्हणायचे प्रपंच असावे सुवर्ण, परमार्थी पंचकरण. चांगला प्रपंच करा म्हणले, पण त्या प्रपंचामध्ये देव असला पाहिजे. आपल्या प्रपंचात देव सोडून सगळं असतं. देवाला आम्ही नैवेद्य पण असा दाखवतो, ठेवायचा लगेच काढून घ्यायचा. खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्यांनी, लगेच काढून घेतो आम्ही. केवढी भीती असते. पण नामदेव महाराज रडले ना हो देवानी नैवेद्य स्वीकारावा म्हणून. तुमच्या माझ्या डोळ्यात कधी पाणी येतं देव जेवत नाही म्हणून? खरं सांगा महिला वर्ग, कधी रडलोय का आपण? नाही ना. पण पोटचं पोरगं नाही जेवलं तर आपण डोळ्यात पाणी काढतो लगेच. मग ही माया आहे, हा संसार आहे. पण देवासाठी आम्ही रडत नाही. देवाकडून सगळं पाहिजे, देव नको कुणाला, देव नको. नाथबाबा म्हणाले नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. देवा अखंड नामस्मरण घडू दे, कारण मला असा संग दे, कारण संत संग माझ्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे. संत संगतीने समज आणून मनी पुरते उमज अनुभवावीण मान हलवू नको रे हरिभजनावीण काळ घालवू नको रे. अखंड संत संगत मागितली. न धरी रे संग राही रे निसंग, न धरी रे संग राही रे निसंग, लाभोने दिवळ न धरी रे संग राही रे निसंग, लागोनी दी मळ ममतेचा. विठ्ठल
प्रवासानं ठरवलंच आहे आज, नाही का? न धरी रे संग राही रे निसंग. भगवंतांनी संतांनी आम्हाला कायम सांगितलं की असा संग करा की जो तुमच्या माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणेल. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना ऐकू येतंय ना? ऐकू येतंय सगळ्यांना? नामस्मरण घडो संत समागम बाबुगाची भ्रम नको देवा. मुखामध्ये अखंड नाम असावं, संतांचा सहवास असावा आणि अखंड तीर्थयात्रेची कामना संतांनी केली आहे बरं का. आता सगळे तुम्ही तिकडे बघताय, मग माझ्याकडे कोणीच बघे ना, मग कीर्तन कसं करू? विठ्ठल विठ्ठल त्यांचं काम त्यांनी उत्तम केलंय, तुम्ही काही काळजी करू नका. एकदम छान कार्यकर्ते, एकदम सजग आहेत, तत्पर आहेत, पटपट पटपट त्यांचं लगेच त्यांनी हालचाल केलेली आहे. अखंड मुखामध्ये भगवंताचं नाम राहावं. ऐकायला येत नाही ना? नाही येत आहे. चला तिसरं चरण घ्या महाराज. पायी तीर्थयात्रा. मुखी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई. नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा. संतांची संगत आयुष्यामध्ये अखंड तीर्थयात्रेचं महत्व नाथांनी सांगितलं आणि भगवंताकडे काय काय मागितलं. म्हणाले नाम तुझं माझ्या मुखाने येऊ दे, कारण आम्ही माणसं अशी आहे की फक्त कामापुरतं तुला स्मरण करतो. व्यवहारात काही संकट आलं की देवा तू आम्हाला आठवतो, एरवी तुझी आम्हाला आठवण सुद्धा होत नाही. अखंड संतांचा संग दे, चांगल्या लोकांच्या संगतीत मला बसव. माणसाला संग खूप मोठं महत्व जीवनामध्ये. माणसाला संग असा मिळावा की जीवन परिपूर्णपणे बदलून जावं बरं का. चोराचा संग केला तर आम्ही चोरच बनणार आहे, पण संतांचा संग केला तर संतांच्या सहवासात जाऊन आमच्या मनामध्ये संत वृत्ती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तम सद्विचारांचं मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज
लहानपणापासून म्हणजे आईच्या गर्भात असल्यापासून रामायण महाभारत श्रवण करत होतेच, पण जी जिजामाता आपल्या पुत्राला स्वराज्य शकट पेलणारा एक राजा या पदाला पोहोचवते, घडवते. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांसारखं गुरु राजांना लाभतात. समर्थ रामदास स्वामींसारखे संत शक्तीची दीक्षा देतात. जगद्गुरु तुकोबराय भक्तीची दीक्षा देतात. आणि भक्ती शक्तीचा सुरेख संगम छत्रपती शिवप्रभूंच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून तर उत्तम संघ राजांनी केला, परिणामी आज शककर्ता राजा महाराष्ट्राला मिळाला. हिंदूंचं साम्राज्य, मराठी माणसाचं सिंहासन मराठी मातीला लाभलं. अनेकांनी उत्तम संघ केला म्हणून महापुरुष संत सज्जन या मातीला मिळाले, लाभले. तुमच्या माझ्याही जीवनामध्ये उत्तम संघ व्हावा आणि आपण भगवंताचे पायिक व्हावं. वास्तविक त्यांनी आम्हाला सगळं दिलंय. मुखामध्ये भगवंताचं नाम घडावं, पायांनी भगवंत जे काम करू ते भगवंताची प्रदक्षिणा व्हावी. गीतेतला श्लोक आहे, यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. जे जे कर्म करशील ते मला अर्पण कर, असं देव म्हणतात. काय म्हणले देव? तू जे काम करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. माणसं फार हुशार. माणसं म्हणतात म्हणजे काही केलं तरी देवाला अर्पण करायचं मग जमतंय. काही मंडळी रोज सरकार मान्य होतात. तुम्हाला करंट थोडासा लेट लागतो बरं का, पण काही मंडळी रोज संध्याकाळी सरकार मान्य होतात. मी यापेक्षा स्पष्ट बोलत नाही, मला आवडत नाही स्पष्ट बोलायला. त्यामुळे आपण समजून घेता. आजच्या तरुणाची व्याख्या स्वामीजी असं सांगतात, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण ज्याच्याकडे ना त्याला म्हणायचं तरुण. ऐकताय ना? तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण ज्याच्याकडे त्याला म्हणायचं तरुण. पण आजची परिस्थिती अशी आहे, आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय, नाही का? फार सगळं घसरलेलं आहे, नीतिमत्ता घसरलेली आहे. जीवन जगण्याची उत्तम पद्धत जर आम्हाला मिळवायची असेल ना तर आम्हाला महापुरुषांकडे, संतांकडे बघायला लागेल. नामदेव महाराजांनी तीर्थावळी केली, कारण ज्ञानदेवांनी सांगितलं, नामदेवा पंढरपुरात राहून जमणार नाही, माणसांची मन बदलावी लागतील. पांडुरंग फक्त काही विटेवरच नाही, पांडुरंग सगळीकडे आहे. सर्वाभूती परमात्मा तत्व, उपनिषदातलं तत्वज्ञान तुला जर जाणायचं असेल तर तुला पंढरपूर सोडायला लागेल. आणि जगाला कळू दे, नामदेव नावाचा शिंपी फक्त कपडे शिवणारा शिंपी नाही, अवघा देश शिवायला निघालाय प्रेमाच्या धाग्यानी आणि भक्ती नावाच्या सुईनी. अवघा प्रांत नामदेव महाराजांनी जोडला आणि हातामध्ये अशी पताका घेतली. म्हणून धर्माची पताका असते, झेंडा पक्षाचा असतो बर का. धर्माची पताका, त्या पताकेची 2 टोकं आहेत. एक टोक आहे नामाचं, दुसरं टोक आहे ज्ञानाचं, आणि दांडा आहे तो भक्तीचा आहे. त्यामुळे भक्तीच्या प्रसार प्रचारासाठी नामदेव महाराज बाहेर पडतात. आणि मग बाहेर गेल्यावर कळलं, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल. सगळीकडे विठ्ठल भरलाय. हे नामदेवांना कळलं. कशामुळे? तीर्थयात्रा केल्यामुळे. पायी तीर्थयात्रा. नाथ बाबा मागणं मागतात, देवा मला तीर्थयात्रा माझ्या हातून घडू दे आणि मुखामध्ये अखंड तुझं नाम आलं पाहिजे. कारण आम्ही तुला आठवतो, फक्त संकट आलं की आठवतो. वास्तविक तू सगळं दिलंय. प्रत्येक इंद्रियाचा मात्र स्पर्श वेगळा आहे. बघा ना, डोळ्यांनी काय करायचंय? त्याला बघायचंय. कानांनी काय करायचंय? त्याचे गुण ऐकायचे. असं संतांना वाटतं, पण आम्हाला डोळ्यांनी वेगळंच काहीतरी बघावंसं वाटतं, कानांनी वेगळंच काहीतरी ऐकावंसं वाटतं. पाय कीर्तनाकडे येतीलच. येताय का कीर्तनाला? नको म्हणणे, आज मूडच नाही, आज इच्छाच नाही यायची. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरी के दास. किती दिले? कल्पना करा ना, आपल्याला त्यांनी किती दिले. काय झालं, एक बांधावर काम चालू होतं शेतामध्ये. पूर्वीची शेती बैलाची नांगरणी चालली होती, बैल झुंपले होते नांगराला.
आणि शेजारच्या गावचा एक वाटसरू कोणीतरी होता, तो रस्त्याने चालला होता आणि मालकाला विचारलं, काम करणाऱ्या शेतकऱ्याला विचारलं, बाबा पाहुणा हा रस्ता कुठं जातो म्हणले. ते म्हणले माझी बैल विकायची नाहीत. प्रश्न विचारला होता, हा रस्ता जातो कुठं. मालक म्हणला माझी बैल विकायची नाहीत. म्हणजे तुम्हाला कळलं काय अडचण होती. तो म्हणला चला आपलं काही इथं काम होत नाही. तो निघून गेला पुढे. थोडा वेळ झाला, दुपार झाली, त्याची बायको, शेतकऱ्याची बायको रानात आली आणि छान भाकरी, घरचं जेवण आणलं होतं. कांदा होता, ठेचा होता, झुणका होता. झालंय ना जेवण सगळ्यांचं. म्हणजे असं बोलायला लागलं की मग तोंडाला पाणी सुटतं आपोआप कीर्तनामध्ये. मस्त गरम गरम फुगलेल्या अशा टरारा भाकऱ्या, काय झुणका, काय ठेचा, असा मस्त छान जेवण गरम गरम करून आणलं तिने रानात. आणि पहिला घास मुखात घातला आणि याला आठवलं तो वाटसरू मगाशी आला होता. अगं म्हणले कुठल्या गावचा कोण माणूस मला आपली बैल विकत मागत होता. मी म्हणलं मी नाही देणार माझी बैल म्हणून. ती म्हणली अहो मी नाही केली, सुनानं केली भाजी. ही भाजी मी नाही केली, सुनानं केलीये. जागेत ना सगळे आपण, नाही का. ती मनात विचार करते, आता सुनबाईला घरी गेल्यावर बघते म्हणली. एवढे दिवस झाला प्रपंच सुरुवात होऊन लग्नाला, अजून भाजीत मिठाचा अंदाज नाही. बघते घरी गेल्यावर. आणि तिने जे तोंडसुख घेतलं, आता सासू सुनेचा काय संवाद असतो आता घराघरात माहिती आपल्याला, मी कशाला सांगू. ती म्हणली बाई ग एवढे दिवस झाले तुझ्या लग्नाला, आईनं तुला काहीच शिकवलं नाही, भाजीत मिठाचा अंदाज नाही, तुला सगळी खारट करून ठेवली. ती म्हटली या घरात मला काडीची किंमत नाही, जाते निघून, आता पिशवी भरते, संध्याकाळी यांना येऊ दे. हे मालक संध्याकाळी आले, उमऱ्यात पाय ठेवला. येताना नेहमीच एक काम होतं, आठवड्यातनं कामावरनं आली की गिरणीत जायचं आणि पिठाचा डबा डोक्यावर घेऊन यायचं. ते पिठाचा डबा डोक्यावर घेऊन घरात पाऊल टाकल्याबरोबर हिनी तोंडसुख घेतलं. या घरात मला काडीची किंमत नाही, पिशवी भरली, निघाली मी माहेरला म्हणाली. या घरात काडीची किंमत नाही, सगळे मला बोलतात. तो म्हणला अगं बाई गिरणीतच गर्दी होती, त्याला मी तरी काय करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे आपल्या लक्षात येतं एका अवयवामध्ये बिघाड झाला, एका अवयवामध्ये जरी बिघाड झाला तरी सुद्धा खूप पंचायत होते. कल्पना करा देवानी आपल्याला किती दिले, काय कसं राहावं त्याच्याविषयी. आपण किती लबाड आहे बघा ना. हातात मुखात घेतलेला घास सुद्धा त्याच्या नावाने आपण खात नाही. दोन गोष्टी कायम लक्षात ठेवूया. भोजनावर आपण पंचपक्वान्नांवर बसतो ना, रोज भोजन सुरुवात करतो, पण भगवंताचं नाम मुखात यावं की देवा तुझ्या कृपेने हे मला मिळतंय. अन्नाचा घास तोंडात घालताना आणि मऊ गादीवर बिछाण्यावर अंग टाकताना या देशाचा शेतकरी आणि या देशाचा जवान दोघांना नमस्कार झाला पाहिजे, कृतज्ञता झाली पाहिजे. आमच्या जनाबाई काय करायच्या हो, काय करायच्या, गोड ओव्या गायच्या, जात्यावर बस, हातात काम मुखात नाम, अखंड नामस्मरण असायचं जनाबाईंचं. जात्यावर बसायच्या. आता मी परवा एका कीर्तनात म्हटलं जनाबाई जात्यावर बसायच्या आणि गोड आवाजात दळण दळायच्या. तर मला एका मुलीने विचारलं ताई जात्यावर कसं बसायचं. म्हणलं बाई जात्यावर नाही बसायचं, जात्याच्या बाजूला बसायचं, हातात खुंटा घ्यायचा आणि मस्त दळण दळायचा, एक पाय असा पसरायचा आणि मस्त ओवी गायची. मग ती म्हणली ओवी गायला जातच लागतं ना. म्हणलं असं काही नाही, मिक्सर पण चालतो. ओवी गायची असेल तर मिक्सरवर सुद्धा ओवी म्हणता येते. जातं काही तानपुऱ्यासारखं नव्हतं वाजत, पण पूर्वजांचं शहाणपण आपल्याला वापरता आलं पाहिजे. गोड आवाजामध्ये ओवी गावी, अखंड नामस्मरण करावं. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई. भगवंतांनी इतकं दिलंय श्रोते हो, लक्षात ठेवूया. किती उपकार आहेत त्याचे. या मातीचे आकाश तू, शिशिरात या मधुमास तू, देशी मृता तू अमृता, देशी मृता तू अमृता, पुरुषोत्तमा हे आदिमा हे अंतिमा. क्या बात है, वाह. देणे तुझे तुके शिरी. देवा अरे किती दिलस रे, भरपूर दिलस, पण आमची रडायची सवय, हे नाही ते नाही, याच्यात काही नाही त्याच्यात काही नाही. भगवंतांनी दिलंय. झालो ऋणी जन्मांतरी, अपकार मी अपराध मी, परी तू क्षमा हे आदिमा हे अंतिमा हे
आदिमा हे अंतिमा विठोबा रखुमाई या ठिकाणी हार घालण्याकरता श्वेता सुमित खलाटे, त्याचबरोबर वर्षा रवींद्र जगताप सासवड, तृप्ती किरण चौधरी फलटण, शीतल अमरदीप वाबळे आणि मीना ताराचंद्र धापटे. हॅलो हॅलो. श्वेता सुमित खलाटे, वर्षा रवींद्र जगताप, तृप्ती किरण चौधरी, शीतल अमरदीप वाबळे आणि मीना ताराचंद्र धापटे. काही कळलंच नाही कुणाला. हार घालण्याकरता श्वेता सुमित खलाटे, वर्षा रवींद्र जगताप, तृप्ती किरण चौधरी फलटण, शीतल अमरदीप वाबळे आणि मीना ताराचंद्र धापटे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. संतांनी भगवंताकडे मागणं मागितलं. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज परमात्मा भगवंताकडे स्वतःचं मन भगवंता तुझ्या चरणी लागावं, मुखाने अखंड नाम घडावं. देवा संतांचा समागम दे, संतांचा संग दे, पायानं अखंड तीर्थयात्रा झाली पाहिजे आणि हे सगळं तूच करून घे. हाची माझा नेम सिद्धी नेई. कारण करता करविता परमात्मा आहे हे माहिती होतं. ज्या ज्या महापुरुषांनी हे मान्य केलं ना की सगळ्याचा करता करविता तो आहे, त्यांना यश मिळालं.
मगाशी ज्यांच्या नावाचा उल्लेख केला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभू, त्यांना माहिती होतं की हे सगळं जरी मी राज्य स्थापन करतो माझ्या आईच्या मार्गदर्शनानुसार, तरी सुद्धा सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या न्यायाने प्रत्येक वेळी भगवंताला समोर ठेवलं. राजांनी गळ्यामध्ये देवी भक्तीची कवड्याची माळ घालावी, 64 कवड्यांची, हातामध्ये पोत घ्यावा आणि भूत्या बनून नाचावं देवीचा. कायम देवीची उपासना करावी म्हणून तलवारीला अधिष्ठान होतं भवानीचं, भवानी तलवार. आई जगदंबा पूर्ण पाठीशी उभी राहिली. 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वराच्या समोर रोहिडेश्वराच्या डोंगरावरती 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक झाला आणि शंभू महादेवासमोर शपथ घेतली की हा पहिला आणि शेवटचा अभिषेक आमच्या रक्ताचा, इथून पुढे शत्रूचं रक्त तुझ्यावर सांडू. ही प्रतिज्ञा घेतली स्वराज्याची. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. या न्यायाने धर्मासाठी, देशासाठी, म्हणून नाथांचं सुद्धा कार्य मोठं आहे, नामदेवांचं कार्य मोठं आहे, ज्ञानोबा तुकोबा आमच्या जगण्याचं रसायन आहेत. या सगळ्या संत मांदियाळीमुळे, या सगळ्या महापुरुषांच्या मुळे आज आम्ही हे दिवस उपभोगतोय ना. पण आज दुर्दैव असं आहे की आम्ही आमच्या धर्मावर प्रेम करत नाही, म्हणून तर आक्रमण वाढतंय विचारांचं, अविचारांचं, निराशेचं. आमची मुलं घरातनं बाहेर पडली की आजूबाजूला जे वातावरण त्यांना मिळतंय ना ते महाभयानक आहे, फार भयानक आहे. त्यामुळे आम्ही सावध व्हावं. विचारांनी खंबीर पिढी घरामध्ये जर घडली ना तर बाहेरून होणारा अविचारांचा जो आघात आहे त्याने आमच्या पोरांवर काही परिणाम होणार नाही. कारण पाया भक्कम असेल, भक्तीचा, अध्यात्माचा जर पाया भक्कम असेल तर उत्तम पिढी घराघरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. नाथबाबांचं हेच म्हणणं आहे की भगवंता नामस्मरण घडू दे, संतांचा संग तू मला दे, अखंड तीर्थयात्रा घडू दे. आणि नामदेवांनी सुद्धा तीर्थयात्रा केली, ज्ञानोबांनी तीर्थयात्रा केली, तुकोबांनी तीर्थयात्रा केली. म्हणून तर आळंदी ते पंढरपूर हजारो 700 वर्षांची परंपरा माऊलींनी घालून दिलीच आम्हाला. स्वामी विवेकानंदांनी अखंड भारत भ्रमण केलं परिव्राजक अवस्थेमध्ये, कन्याकुमारी पर्यंत पोहोचले. समोरचा खडक खुणावत होता स्वामीजींना, खिशात पैसे नव्हते. त्या नावाड्याला सांगितलं मला ते खडकापर्यंत नेऊन पोहोचव. तो म्हणला पैसे लागतील. ते म्हणले माझ्याकडे पैसे नाही पण माझ्या बाहूंमध्ये बळ आहे. घेतली उडी समुद्रात आणि गेले त्या खडकापर्यंत. 3 दिवस 3 रात्री 72 तास तिथं ध्यान केलं आणि आज कन्याकुमारीला स्मारक आहे स्वामीजींचं. असे कितीतरी महापुरुष भारत भ्रमंती केली. कारण या मातीचा कण कण इतका पवित्र आहे ना श्रोते हो. ही देवभूमी आहे, ही संतांची भूमी आहे. इथला कण पवित्र आहे. म्हणून मातीशी आणि आपल्याला जन्म देणाऱ्या मातेशी कायम इमान राखावं. मी नेहमी सांगत असते, माता ते माती हा आमच्या जीवनाचा प्रवास आहे. मातेपासून सुरू होतो आणि मातीत जाऊन मिसळतो. एका वेलांटीचा फरक म्हणजे आमचं जीवन आहे. त्यामुळे आमच्या या भूमीमध्ये, या मातीमध्ये अशा घटना घडल्या. कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची. काय घडलं इथं? रामायणे घडावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे. आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे. आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. इथं गीतेचा जन्म झाला. भगवान साक्षात परमात्मा गोपाळकृष्णांच्या मुखातनं भगवद्गीतेचं ज्ञान अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सगळ्यांना दिलं गेलं. म्हणून हात जोडून सांगते, आपल्या लेकरांच्या हातात योग्य वयामध्ये भगवद्गीता द्या, योग्य वयामध्ये त्यांच्या हातात हरिपाठ द्या. आमच्या मुलींना कपाळाला एखादी छोटीशी टिकली लावायला रोज सांगा. हात जोडून सांगते, माझ्यावर रागवू नका. माझा राग आला तरी तुम्हाला चालेल, परत लाटे ग्रामस्थ मला बोलवू नका, चालेल. काय असतं आमचं इथं ठरलेलं आहे, इथं आल्यानंतर राग येईल असं बोलायचं नाही, विनोदासाठी कीर्तन नाही. हे पहिलं माझ्या तरी डोक्यात आहे. कारण आम्हाला श्यामच्या शास्त्र गुरुजींनी असं शिकवलंय की जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये श्रोत्यांची आणि कीर्तनकाराची ही जबाबदारी असते की आमच्या मनामध्ये भगवंत साकार झाला पाहिजे. कीर्तन म्हणजे विनोद नाही. त्यामुळे राग येईल असं कुणाला बोलायचं नाही आणि बोलल्याशिवाय राहायचं नाही. त्यामुळे बाकी कधीच कुणी कुणाचं ऐकत नाही. घरात तरी कुणी कुणाचं ऐकतं का? 4 माणसं असतात, तुला काही कळत नाही, तू गप, तुझं गप, तू गप, तू गप. कुणीच कुणाचं
ऐकून घ्यायला तयार नाही, पण आमचं भाग्य आहे 2 तास आपण आमचं ऐकताय. मग इथे चांगलंच सांगावं, वांगल्याला काहीच अर्थ नाही. का सांगायचं वांगलं? इथं जे चांगलं आहे तेच इथून प्रसारित व्हावं, हा प्रामाणिक प्रयत्न म्हणून हात जोडून सांगते. अलीकडे कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत, तो लॉर्ड मेकॉले नावाचा इंग्रजी अधिकारी भारतात आला. इथं सत्ता इंग्रजांनी स्थापन करायची म्हणून प्रयत्न केला, पण त्यांना कळालं की भारतीयांची मनगट आणि मेंदू असा बळकट आहे, कारण भारतीय धर्मशास्त्र इतकं मजबूत आहे, भारतामध्ये इतकी संस्कृतीची संपन्नता आहे, नालंदा तक्षशिला सारखी इथं विद्यापीठ आहेत. म्हणून या लोकांनी पहिलं काय केलं, हे लुटारू आले, इथलं लुटलं आणि इथं पुस्तकं जाळली. आमची ग्रंथ जाळले. 6-6 महिने विद्यापीठ पुस्तकं जळत होती. इतकं ज्ञान या भारतीय संस्कृतीमध्ये होतं. मग आमची श्रीमंती आम्ही लक्षात घेत नाही. म्हणून हात जोडून सांगते, इंग्रजी शिक्षणाने प्रभावित झालेली आमची सगळी आताची नवीन पिढी शाळेतच मुलींना टिकली लावू देत नाहीये, हातात बांगडी घालू देत नाही, पायात पैंजण घालू देत नाही. पण आम्ही हिंदू आहोत, आमच्या घराघरामध्ये आमच्या लेकी बाळींना छान धर्माचं शिक्षण देऊया, म्हणजे मोठे झाल्यानंतर इतर धर्माचं आकर्षण वाटणार नाही, लव्ह जिहादच्या केसेस आमच्या इथे घडणार नाहीत. प्रचंड महाभयानक संकट आजूबाजूला घोंगावते. आम्हाला असं वाटतं आमच्या उमऱ्यावर कुठं सावली आली या राक्षसाची, आम्हाला असं वाटतं आमच्याकडे कुठं संकट आलंय मग बघू, पण आमच्या उमऱ्यावर जेव्हा हे संकट येईल तेव्हा आमच्या तळपायाची जमीन सरकेल, मग वेळ नाही उरणार आवरायला आणि सावरायला. अशा मुली निघून चालल्या परधर्मामध्ये. आणि आपल्याला एकच जिहाद माहितीये, लव्ह जिहाद. असे 12-18 प्रकारचे जिहाद आहेत. त्यामुळे आपण सावध राहूया. आपल्या धर्माविषयी एवढं छान परम पवित्र असं ठिकाण आहे. आईसाहेबांची कृपा आहे, परमादरणीय सद्गुरू हरिबाबांची कृपा आहे, आपल्या सगळ्यांच्यावरती ती कृपा अखंड राहू दे. इतकं सगळं भगवंताकडे मागितल्यानंतर संतांचं सामर्थ्य बघा. भगवंत म्हणतात एवढं सगळं नाथबाबा तुम्ही आम्हाला मागितलं, आता अजून काय हवंय? नाथबाबा म्हणतात की मला आता काही नको. अधिक मागणे नाही देवा, अधिक मागणे
मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे, नामस्मरण घडो संत समागम. आणिक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. भगवंता शेवटच्या चरणामध्ये नाथांनी देवाला सेवा मागितली आणि आम्ही तेवढंच बाजूला ठेवतो. रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं आणि छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी इंदलकरांना म्हणतात, काय हवं ते मागा. काही नको म्हणाले, एक चिरा फक्त रायगडाच्या पायरीशी ठेवूया आणि त्या चिऱ्यावर लिहूया, सेवेसी तत्पर हिरोजी इंदलकर. ही महाराष्ट्रातली अशी सेवेची पायरी अजरामर झाली की जिथे राजे हो तुमच्यासाठी येणारा प्रत्येक शिवभक्त या पायरीवर पायधूळ झाडून जाईल, तेव्हा मी समर्थ ठरेन, शिवभक्त ठरेन. आपली सेवा केली याचं पुण्य मला लागेल. त्यामुळे अशी सेवा संतांनी मागून घेतली. आम्ही सेवेपेक्षा मेवा कधी मिळेल याची वाट बघतो ना. त्यामुळे म्हणून मी पहिल्या मुद्द्यावर जाईन, सकाम नाही तर निष्काम भक्ती भगवंताची करावी. आम्ही सकाम आणि निष्काम यामध्ये सहेतुक भक्ती न करता निर्हेतुक भक्ती करायला संतांनी शिकवलं. आणि मागायचंच असेल तर हे 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 मागा, हा वस्तुपाठ आणि ही यादी संतांनी या अभंगामध्ये आपल्याला दिली. ज्ञानेश्वरा ज्या संतांच्या पुण्याईने आपण इथे आहोत,
आहोत, ज्या महापुरुषांच्या पुण्याईने आपण इथे आहोत, ज्या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आपण इथे आनंदाने सुखाने श्वास घेतो आहोत, त्या सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता ठेवूया. मी नेहमी एक वाक्य सांगून जाते, आपण सहज जगावं, जसं आहोत ना तसं प्रदर्शित व्हावं. माणसाच्या दोन प्रतिमा असतात, एक असलेली, दोन प्रतिमात जगतो माणूस, एक असलेली वास्तवात आणि दुसऱ्याला दिसणारी. आपल्याकडे म्हण आहे, दिसतं तसं नसतं. त्यामुळे माणसाने जसं आहोत ना तसं समोर जावं. प्रदर्शन फार नको त्या गोष्टींचं आम्ही करतो ना. दिखाव्याची भक्ती भगवंतालाही आवडत नाही. अहंकाराची ॲलर्जी आहे देवाला. देवाला अहंकार आवडत नाही, मी पण आवडत नाही. कुणाचा द्वेष नको, मत्सर नको, असूया नको. आमच्या 4 बायका एकत्र जमल्या की आमच्यावर ठपका असतो. सगळ्या लाट्याचं वर्तमानपत्र तिथं मिळतं. हिचं काय झालं, ती कुणाबरोबर गेली, त्याचं काय झालं, मग अमक्याचं काय झालं, सगळे चर्चा आम्ही करतो ना. मला असं वाटतं हे सगळं न करता आज किती ओव्या वाचल्या, आज किती जप केला, आज किती माळा ओढल्या, अशी चर्चा आमच्याकडून व्हावी ही अपेक्षा. आणि हात जोडून सांगते, आपलं अंतःकरण शुद्ध ठेवूया, नीतियुक्त आचरण ठेवूया. परमेश्वर आपली खूप काळजी घेतो, आपल्याला काटा सुद्धा टोचू देत नाही. पूर्णपणे आपल्याला भगवंत सांभाळतो. ज्या संतांच्या पुण्याईने आपण इथे आहोत त्यांचं नामस्मरण करायचं, खणखणीत टाळी वाजवायची, हात वर, मुखाने नाम घ्यायचं. सगळ्यांचा आवाज उद्या झालं. माझं कीर्तन संपलेलं आहे, मी जास्त वेळ नाही घेणार. सगळ्यांचा आवाज हात वर. तुकाराम 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 तुकाराम, बोला सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करते. सर्व खलाटे बंधू, लाटे ग्रामस्थ आणि या सर्व सप्ताह मंडळींचे सगळ्यांचे आभार मानते. सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करते. सर्व टाळकरी, ग्रामस्थ, चोपदार मंडळी, सर्व उत्तम अशी ध्वनी व्यवस्था. एवढ्या सगळ्या पावसाच्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आपण एवढ्या संख्येने ते उपस्थित राहिलात. मनापासून सर्व श्रोत्यांच्या चरणारविंदी नमस्कार करून बोलत असताना काही वेळवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा मागते. सगळ्यांचे आशीर्वाद मागते आणि सेवेला विराम देते. जय विठाल, जय जय